आपण इथे मूव्ह करूया. हे प्रॉडक्ट्स हे जे आहेत हे माझ्या गुरु आणि गाईड आहेत, स्पिरिच्युअल गाईड विदुषी लुथरा रुद्र युनिवर्सच्या. त्यांच्या गायडन्समध्ये आम्ही ही अनादी म्हणून रेंज क्रिएट केले, जी वास्तू रिलेटेड प्रॉडक्ट्स आम्ही क्रिएट करतो आणि त्याच्या रिलेटेड तुम्हाला एक पूर्ण डिस्क्रिप्शन किंवा एक तुम्हाला पूर्ण राईटअप मिळतो की हे कुठे लावले आणि काय इफेक्ट आपल्याला घरामध्ये मिळेल. सो हे प्रॉडक्ट्स काही मी आर्टिस्टकडनं डिझाईन करून बनवून घेतलेले आहेत. लाईक श्रीयंत्र आहे किंवा हे शिवशक्ती म्हणून एक म्युरल आहे. हे कार्पेट आपण बनवून घेतलेलं आहे. हे जे आहे हे सगळ्या गोष्टी आपण राजस्थानमधल्या काही आर्टिस्ट लोकांकडनं प्रोक्युअर केलं आहे. कार्विंगवाले मिरर्स आहेत, कन्सोल्स आहेत, या गोष्टी आहेत. हे वास वगैरे सारख्या या एका आर्टिस्टने बनवलेल्या आहेत जे नागपूरचे आहेत. म्हणजे हे काही फार वेल नोन आर्टिस्ट नाहीत, पण हे गोष्टी बनवण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहेत. त्यांचं नाव खूप मोठं नाही, पण त्या गोष्टी आपल्याला बनवतात आणि इथे शोकेस करू शकतो आपण. हे जसं आहे की हे आपण बालीवरनं आणलेलं आहे. इथे आपण जाऊया. हे आता बुद्ध आहे, बुद्धाचं कार्विंग आहे. हे खूप छान कार्विंग आहे, वुडन एका पीसमध्ये केलेलं कार्विंग आहे. या गोष्टी काही आर्टिस्टनी बनवलेल्या आहेत. पेपर मेशपासून बनवलेली घरं आहेत. म्हणजे आता छोटी मुलं घरामध्ये वगैरे असतील तर आपल्याला भीती असते की शोभेची वस्तू कशी ठेवायची. सो या एकदम सेफ आहेत गोष्टी ठेवायला घरामध्ये. या गोष्टीसुद्धा राजस्थानमधून आणलेल्या आहेत आपण. जे कार्विंग एकदम अँटिक टाईपचं आहे, पण हे रिझनेबल आहे शिवाय घरामध्ये ठेवायसाठी. याही एका बालीच्या आर्टिस्टनी बनवलेली फ्रेम आहे, ज्याच्यामध्ये लॉग कट करून त्याच्यामध्ये मिरर प्लेस केलेला आहे. या फ्रेमही एका आर्टिस्टने एक कॉन्सेप्च्युअल डिझाईन केलं आहे विथ चिमण्या आणि पेपर मेशचे. आणि हाही एक आफ्रिकन डॉल्सचा त्यांनी एक थीम बनवली होती, त्याप्रमाणे त्यांनी या डॉल्स तयार केलेले आहेत आपल्याकडे. हे सुद्धा एका आर्टिस्टनेच तयार करून फायबरचे असे वेगवेगळे बुद्धाच करून त्यांना पेंटिंग केलेलं आहे. हे काही अँटिक पीसेस आहेत जे ओल्ड स्ट्रक्चर्समधून निघालेले गोष्टी असतात, त्यांच्यापासून आपण शोभेच्या वस्तू करून घेतो. हे जे आहे हे फार ईस्ट म्हणजे तिकडनं आणलेल्या अशा वेलकमिंग साईन्स आहेत 2. ही फ्रेम फायबरची आहे जी एका आर्टिस्टनी बनवलेली आहे. ही एक मेटल सिरीज आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की कन्सोल केलेलं आहे. त्याच टाईपचं हे टेबल आहे जे हँडलनी वरती खालती होतं. हे घड्याळ आपण एक गॉडफादर्स क्लॉक आहे. आणि सर्वात इंटरेस्टिंग हे गॉंग आहे. हे टेबलही एका 1 लॉगच्या वूडपासून तयार केलेलं आहे. हे गॉंग आहे. हे आपण फार ईस्टमध्ये वगैरे वाजवतो, जसं की हे वाजवलं त्याचा आवाज खूप चांगला होतो. हे लोकांना खूप आवडतं आहे. आपल्या शोरूममध्ये म्हणजे स्टुडिओमध्ये तर ह्याच्या तिप्पट किंवा चौपट प्रॉडक्ट्स आहे. इथे आम्हाला स्टॉलमुळे आम्ही त्यातले 10 किंवा 20%च प्रॉडक्ट्स इथे आणू शकलो. साधारण आता हे जे आहे हे सँडस्टोनमधनं बनवले, म्हणजे एका स्टोनमधनं काव केलेली ही मूर्ती आहे. तसेच हे गोष्टी तुम्हाला मिळतील की ज्या सँडस्टोनमधनं कार्विंगच्या बनवलेल्या आहेत. हे असे वुडन पार्टिशन्स आहेत जे कार्विंगचे वेगवेगळे डिझाईन्स आपल्याला मिळू शकतात.